ची सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार अस्तित्वात येणार हे जवळपास निश्चित झालंय। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला 355 ते 370 जागांवरती यश मिळण्याची शक्यता आहे, ज्यात एकट्या भाजपचा वाटा 305 ते 315 जागांचा असण्याचा अंदाज आहे। त्यामुळे भाजप 2019 पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यशस्वी ठरू शकतो पक्ष। दुसरीकडे इंडिया आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे। यात काँग्रेसचा वाटा अवघ्या 62 ते 72 जागांचा असेल। मोदींच्या झंझावातापुढे काँग्रेसला 100 सुद्धा गाठणं अवघड होण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय। तो म्हणजे सर्वात मोठा आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीचं महाराष्ट्रात 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं बघायला मिळतंय। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे आणि महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागांचा अंदाज असून महाविकास आघाडीला 15 ते 18 जागांचा अंदाज आहे। महाराष्ट्रात भाजपला 20 ते 22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागांचा अंदाज आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेचा अंदाज आहे। तर उबाठा पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे। तर सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय मेगा एक्झिट पोलनुसार महाराष्ट्राच्या विभागवार कोणत्या आघाडीला किती जागा मिळाल्या हे आम्ही सांगणार आहोत। यामध्ये कोकणात लोकसभा मतदारसंघाच्या 3 जागा आहेत। या 3 जागांपैकी महायुतीला 1 ते 3 जागा, तर महाविकास आघाडीला 0 ते 2 जागा आणि इतरांना 0 जागा मिळण्याचा अंदाज मेगा एक्झिट पोलनुसार। कोकण विभागानंतर मराठवाडा विभागात लोकसभेच्या 8 जागा आहेत। 8 पैकी 3 ते 6 जागा महायुतीला आणि 2 ते 5 जागा महाविकास आघाडीला, तर इतरांना 0 जागांचा अंदाज। तर महाराष्ट्रामध्ये पुढचा विभाग मुंबई आणि ठाणे, एकूण 10 जागा आहेत। 10 पैकी महायुतीला 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज मुंबई आणि ठाणे विभागात मेगा एक्झिट पोलनुसार। मुंबई आणि ठाणे नंतर उत्तर महाराष्ट्र विभागात 6 लोकसभेच्या जागा, 6 पैकी 4 ते 6 जागा महायुतीला आणि 0 ते 2 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भात लोकसभेच्या 10 जागा आहेत। 10 पैकी 4 ते 6 जागा महायुतीला आणि 0 ते 2 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात एकूण 11 जागा आहेत। 11 पैकी 4 ते 6 जागा महायुतीला आणि 4 ते 6 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता। तर एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 48 पैकी 20 ते 22 जागा भाजपला, 11 ते 13 जागा शिवसेनेला, 6 ते 9 जागा काँग्रेसला, 3 ते 6 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि 4 ते 7 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची शक्यता। महाराष्ट्रातील एक्झिट पोलचा अंदाज तो म्हणजे भाजपला 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेनेला 11 ते 13, अजित पवार गटाला राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा, काँग्रेसला 6 ते 9 जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 6 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 4 ते 7 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आणि यात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे देशात भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा अंदाज वर्तवला जातोय। यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजावरती खोचक टोला लगावलाय। इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे। 295 ते 310 जागांचा लोकांमधून घेतलेला कौल आहे। कालचा एक्झिट पोल पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे असं संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल। 35 आणि अधिक 30 तर नक्कीच 30 तर नक्कीच एकत्रित, शिवाय काही जागा या
फाईटमध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही. तर आम्ही 35पर्यंत नक्की पोहोचतो. ये इंडिया है कहाँ? ये जो आंकड़ा दिया है, ये आंकड़ा हमारे प्रधानमंत्री जो साधना तपस्या कर रहे थे, कैमरा 10-12 कैमरे लगाकर, वो कैमरे से आया हुआ आंकड़ा है. ये एग्जिट पोल, ओपिनियन पोल, ये कॉरपोरेट खेल है. ये पैसा फेंको तमाशा देखो, जो आंकड़ा चाहिए आप निकाल सकते हो. तर पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवरती संजय राऊत यांनी टीका केली आहे, तर एक्झिट पोलवरती सुद्धा टीका केली आहे. हा एक्झिट पोल नव्हे तर फ्रॉड आहे, पैसा फेको तमाशा देखो आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. दरेकरजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एकीकडे एक्झिट पोल आणि त्याचसोबत पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवरती संजय राऊतांनी टीका केली, आपली काय प्रतिक्रिया? संजय राऊत यांचं व्यक्तिमत्वच फ्रॉडी आहे. ते स्वतःच एक मोठा फ्रॉड आहे आणि त्याच्यामुळे या सिस्टीम मध्ये ज्या ज्या गोष्टी चालू आहेत, कोणाला आवडतात कोणाला आवडत नाहीये. त्याच्यामुळं आता तो जर एक्झिट पोल स्वतःच्या बाजूने असता ते एक्झिट पोलचं कौतुक केलं असतं, परंतु आता त्यांचा भ्रमनिराश आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून झालेला आहे. त्याच्यामुळे ते फ्रॉड बोलतायत. उलट आता आम्हालाही आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटतं त्याप्रमाणे जागा एक्झिट पोलमध्ये दाखवल्या जात नाहीत. मग आम्ही त्या शिव्या देत बसायचं काय एक्झिट पोलला? शेवटी एक प्रक्रिया आहे, ती एक आतापर्यंत चालत आलेली पद्धत आहे. आणि आता काय 2 दिवसाचा अवकाश आहे ना, 4 तारखेला यावर आणखी संजय राऊतांच्या बोलण्यात काय तथ्य आहे किंवा एक्झिट पोल म्हणजे काय सत्य आहे हे सगळं जनतेसमोर येणारच आहे. पण संजय राऊतांना काही असेल त्याच्या विरोधात बोलायचं, सनसनाटी निर्माण करायची, हा त्यांचा एक राजकारणाचा स्थायी भाव झालाय. बरं, आणि एक्झिट पोल म्हणजे आता कॉर्पोरेट खेळ, म्हणजे काहीही आकडे त्याच्यामध्ये काढता येऊ शकतात. मात्र त्यांनी स्वतः म्हणजे इंडिया आघाडीला 295 ते 310 जागांचा अंदाज बोलून दाखवलाय. तेच ना, जर त्यांचा त्या ठिकाणी 295 ते 300 हा आकडा कॉर्पोरेट खेळ त्यांना वाटला नसता जर त्यांच्या बाजूने जाहीर केला असता, परंतु त्यांचा मेळ आकड्यांचा बसला नाही म्हणून आता एक्झिट पोल कॉर्पोरेट खेळ बोलतायत. खरं म्हणजे संजय राऊत म्हणजे काय कुठलं रसायन आहे कळायला मार्ग नाही. जर एखादा घडा आडवा असेल तर ते उभा का नाही, उभा असेल तर आडवा का नाही, त्याच्यामुळं आहे त्याच्या विरोधात बोलणं. आता एक्झिट पोल काय भाजपचा आहे का की भाजप पुरस्कृत आहे? आता आम्हालाही बोललो ना, महाराष्ट्रात काही जागा आमच्या मनाविरुद्ध त्या ठिकाणी दाखवत आहेत. ठीक आहे, त्यांचा तो अंदाज आहे, त्यांचा तो पोल आहे आणि ते काही सत्य नाहीये ना, 2 दिवसांनी कळणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांना त्यांनी स्वतःचा पोल करून 2 दिवसाचं समाधान करावं. बरं, प्रवीणजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्यासाठी. तर राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र एक्झिट पोलचा दावा खोडून काढत इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा दावा केलाय. आणि हा एक्झिट पोल आहे, निकाल येईल तेव्हा मोदी सरकार बदललेलं दिसेल. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसतायत. 10 वर्ष जनतेनं सरकारचा त्रास सहन केला, विकासाची निवडणूक हरतो आहे म्हणून धर्मावरती नेली आणि एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते काही कमी दाखवतात, काही जास्त दाखवतात, परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू. 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे, उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये किमान 20च्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता. तिथे स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता. तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवली. आणि ज्या पद्धतीनं गेली 10 वर्ष जनतेने या सरकारचा त्रास सहन केला, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम झालं, तर हा बेरोजगारीवर निवडणूक झाली. शेवट ही विकासाची निवडणूक
आपण हारतो आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने जात आणि धर्मावर नेली, हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. त्यामुळे यांचा पराजय हा निश्चित आहे. हे सर्व अंदाज तुम्हाला चुकलेले दिसतील. हे एक्झिट पोल आहे. प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल. येईल जो रिझल्ट येईल तो देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं तुम्हाला दिसेल. मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही 10 लोकांना विचारलं तर 10 मधील 8 व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसतात. तर एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेवरती येताना दिसतंय आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही निकालानंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं विधान केलंय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात 100% काम केलं. महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे, त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं की अबकी बार 400 पार ते 400 पारही व्हावं. जे अंदाज आहेत ते अंदाज त्या दिशेने आहेत, पण शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर. त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न केले, त्याला यश मिळतं. माझा निष्कर्ष असा आहे की 38च्या खाली एकही जागा मिळणार नाही. 38 ते 41 या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल. आम आदमी पक्षाला दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागेल असा अंदाज एक्झिट पोलमधून समोर आलाय. त्यावरती आपचे नेते संजय सिंह यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. पहिली गोष्ट म्हणजे एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयात तयार करण्यात आलेत. सगळ्या एक्झिट पोलचे आकडे जवळपास सारखेच आहेत. कुणाला विश्वास बसेल की भाजपला तामिळनाडूत 34% मतं मिळणार आहेत? कुणाला विश्वास बसेल का की आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये 0 ते 2 जागा मिळतील? तुम्ही असे आकडे देत आहात की ज्यावरती लोक हसतायत असं संजय सिंह म्हणालेत. आणि इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांनी जो सर्व्हे केला त्यानुसार इंडिया आघाडीला देशभरात 295हून जास्त जागा मिळतील असं संजय सिंह म्हणाले. जमकर ना सिर्फ कटाक्ष करा है बल्कि कई सवाल उठाए हैं कि डायनेस्टीज को बचाने के लिए लड़ रहे हैं, कम्युनिज्म फैला रहे हैं, करप्ट हैं और काफ़ी कुछ कहा है. क्या है? देखिए, प्रधानमंत्री का ही एग्जिट पोल है. मैं तो बता रहा हूँ आपको, ये मोदी के दफ्तर में बना हुआ एग्जिट पोल है. तो एग्जिट पोल पे जाहिर सी बात है मोदी जी उछलेंगे, उत्साहित होंगे, नाचेंगे. वो कर रहे हैं, उसमें कोई दिक्कत नहीं. जहाँ तक उन्होंने परिवारवाद की बात की, 442 में से 110 परिवारों को उन्होंने कैंडिडेट बनाया. 442 सीटों पे बीजेपी लड़ रही है, जिसमें 110 कैंडिडेट ऐसे हैं जो राजनीतिक परिवारों से आते हैं, जिनके कोई बाप दादा मुख्यमंत्री, सांसद, अलग अलग पदों पे केंद्र में मंत्री रहे, उनको टिकट दिया. तो ऐसी जब बेबुनियाद बातें प्रधानमंत्री जी करते हैं तो उससे ये साबित होता है कि उनका वास्तव में झूठ बोलने का और झूठा प्रचार करने का एक तरीका बन गया है. आणि आता